नमस्कार मित्रांनो. मागच्याच आठवड्यात भारत सरकारच्या ड्रग टेक्निकल अडवायझरी बोर्डने 156 औषधांवर बंदी घातली. ही औषधं आणि त्यांची असणारी कॉम्बिनेशन्स मानवी वापराकरता योग्य नाहीत हे कारण त्यांनी दिलं. फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच आपल्या भाषेत एफडीसी. आता ही औषधं तयार का केली गेली हे पाहू. एक, पेशंटला एकाच गोळीत अनेक औषधं देणं शक्य व्हावं. नंबर 2, औषधांचा योग्य वापर करून प्रभावी उपचार करता यावेत म्हणून. नंबर 3, कमी औषधं घेतल्यानं पैशांची बचत होईल. ॲस्पिरिन, स्टॅटिन, बीपीची औषधं यांच्या 3 गोळ्या घेण्याऐवजी एकच गोळी घ्यावी लागेल. 4, योग्य मिश्रण असल्यास साईड इफेक्ट देखील कमी होतील अशी अपेक्षा असावी आणि काही औषधी खरी देखील आहे. हेतू कितीही चांगला असू द्या, फटी शोधणारे लोक आहेतच. याचा गैरफायदा बऱ्याच उत्पादकांनी घेतला. कोणीही कोणतेही 3-4 अशी औषधं एकत्र करून पेशंटच्या माथी मारण्यात आली. ॲझिथ्रोमायसिन प्लस सिफिक्झिन हे याचं गाजलं उदाहरण आहे. अलीकडे तुमच्या लक्षात आलं असेल की गरज नसताना अनेक औषधांसोबत लॅक्टिक ऍसिड बेसिलस नावाचं औषध मिक्स करून सर्रास देण्यात येऊ लागलं आहे. त्यामागं आमचं औषध बाजारातील इतर ब्रँडपेक्षा कसं युनिक आहे, त्याच्या साईड इफेक्ट कशी नाहीत हे सांगता येऊ लागलं. आणि यामुळे डीपीसीओचे अनेक प्रॉडक्ट शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन फार्मा कंपन्यांना विकता आले आणि अजून देखील ते विकतच आहेत. 2, कोणतीही आधीच प्रूव्ह झालेली औषधे त्यांच्या मिश्रणाचा फार अभ्यास न करता, साईड इफेक्ट न तपासता बाजारात येऊ लागली. कारण विचारणा झाल्यानंतर ही 2 औषधं आधीच प्रूव्ह झालीत हे त्यांना साथीठोक सांगता येऊ लागलं. मात्र मार्केटिंगच्या बळावर त्यांनी ती ग्राहकांच्या मध्ये सहज मारली. यावर डीटीएबी वेळोवेळी ऍक्शन घेत असते. त्यांनी यावेळी अशी 156 औषधे बॅन केली. यात बहुतांश त्वचा विकार, कॅल्शियम सप्लिमेंट्स, कफ सिरप्स आणि काही पेन किलर, इतर बरीच औषधं यावेळी बॅन केली आहेत. यामुळे औषध विक्रेत्यांना फार त्रास येईल असं मला वाटत नाही. अशी हटके कॉम्बिनेशन्स हटके लोकच लिहितात. मात्र काही औषधं आपल्याकडे तर देखील असू शकतात, आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. औषध विक्रेत्यांनी घाबरून द्यायचं कारण नाही, पण तुम्ही त्रस्त का आहात? कारण ई पोर्टर्सने चुकीच्या बातम्या दिल्या. त्यांनी थेट पॅरासिटामॉल बॅन झालं म्हणून ठोकून द्यायला सुरुवात केली. असो, ते पत्रकार आहेत, आपण फार्मसिस्ट आहोत. घाबरून न जाता काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो. 1, बॅन लिस्ट आणि कॉम्बिनेशन नीट वाचा. कॉम्बिनेशनमध्ये एखादे औषध ओळखीचं असल्यास ते बॅन नव्हे. जी मिश्रणाची लिस्ट जशीच्या तशी ज्या ब्रँडमध्ये असेल ते ब्रँड बॅन. म्हणजेच या लिस्टमध्ये 60 नंबरला ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड प्लस मेथमॅनिक ऍसिड प्लस व्हिटॅमिन के हे औषध बॅन आहे. याचाच दुसरा अर्थ असा की ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड प्लस मेथमॅनिक ऍसिड हे बॅन नाही. ते जर व्हिटॅमिन के सोबत आलं तर बॅन. नंबर 2, केट्रोलॅक प्लस फ्युरोमिथॉलोन बॅन आहे. म्हणजेच साधं केट्रोलॅक बॅन नाही. म्हणजेच पुन्हा एकदा लक्षात घ्या, कॉम्बिनेशन्स मध्ये जी यादी असेल ती सर्व औषधे ज्यात एकत्र आहेत तो ब्रँड बॅन. 3, आता ही 87 आणि 88 नंबरची बरीच औषधं आपल्याकडे असतील किंवा या लिस्टमधली कुठली असतील ती काळजीपूर्वक वेगळी करा. 4, त्यांची क्रेडिट नोट बनवा आणि होलसेलरला परत द्या. क्रेडिट नोट जपून ठेवा, कारण तपासणीच्या वेळी तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर याबद्दल विचारू शकतात. काळजी घ्या. धन्यवाद.